सध्या सर्वत्र उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली आहे. त्यात पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. त्यातच दूषित पाण्यामुळे बरेचसे आजार उद्भवतात. त्यामुळे सर्रासपणे पोटदुखी, उलट्या, जुलाब हा आजार लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. याचीच दखल घेत सोलापूर अचिव्हर्स राऊंड टेबल 187 यांनी मनपा देशमुख वस्ती शाळेस पाणी शुद्धीकरण यंत्र भेट दिले. पाणी हेच जीवन आहे आणि हे पाणी आपल्या शरीरास शुद्ध प्रमाणात मिळाले पाहिजे. काही वेळेस हे पाणी अशुद्ध असते आणि या अशुद्ध पाण्यामुळेच मुले आजारी पडतात. त्यामुळे शाळेत गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढते. पण आता ही समस्या जलशुद्धीकरण यंत्रामुळे कायमची संपणार आहे. शाळेतील मुलांना शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे. तो आनंद आज या मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. तसेच देशमुख वस्तीतील पालकांनीही समाधान व्यक्त केले. सर्व पालकांनी मान्यवरांचे कौतुक तसेच आभार व्यक्त केले. देशमुख वस्ती शाळेत मनपा तसेच जिल्हा परिषदेची शाळा अशा एकूण 150 विद्यार्थ्यांना या शुद्ध पाण्याचा लाभ घेता येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर अचिव्हर्स राऊंड टेबल 187 चे चेअरमन सागर चिट्टे, सेक्रेटरी नीरज पाटील, सप्रेम कोठारी, धनंजय गोडबोले, अभिषेक गांधी, प्रतीक भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी चेअरमन सागर चिट्टे यांनी आपल्या मनोगतात अशुद्ध पाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले. आरओ प्लांटचा उपयोग करण्यास सांगितले. तसेच यापुढे काही शैक्षणिक मदत हवी असल्यास ती नक्की करू असे आश्वासन शाळेस दिले. यावेळी धनंजय गोडबोले यांनी आपल्या मनोगतात शाळेतील विद्यार्थी दुरून येतात तसेच शुद्ध पाण्याची समस्या आहे ही गरज जाणून आम्ही छोटीशी मदत केली. तसेच शाळेसाठी ट्यूबलाईट सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास हब्बू, सुलेमान शेख, अंगणवाडी शिक्षिका आशा देशमुख, सेविका राधाबाई शिंदे, मनपा शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील, सहशिक्षक संतोष सुतार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुधीर येनकीकर, शिक्षक सत्यनारायण नडीमेटला, पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल पाटील यांनी केले तर आभार संतोष सुतार यांनी मानले. या शाळेला मागच्या वर्षी स्पोर्ट्स युनिफॉर्म दिला तेव्हा सरांनी सांगितलं होतं की मुलं लांब लांबून येतात, 2 किलोमीटर आपल्याबरोबर 2-2 लिटरच्या बाटल्या घेऊन येतात आणि इथं पाणी चांगलं नाही आहे. या शाळेत 150 मुलं शिकतात आणि त्यांना एवढी कसरत करावी लागते साधं पाण्यासाठी. बघितल्यावर आमच्यातल्या सगळ्यांना वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. सो आम्ही सोलापूर अचिव्हर्स राऊंड टेबल 187 कडनं एक छोटीशी मदत केली. इथून पुढे देखील आमचे चेअरमन म्हणाले तसं काही मदत लागली तर आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू. थँक्यू. राऊंड टेबल 187 कडून गंगाराम देशमुख प्रशालेला आजच्या या जगात किंवा आजच्या ह्या एरियामध्ये पाण्याची जी कमतरता आहे आणि शुद्ध पाण्याची जी शुद्ध पाणी मिळण्यासाठी किती झगडावं लागतं आहे याची गरज बघून आम्ही आरओ वॉटर प्लांट सिस्टीम ह्या शाळेला भेट दिलेली आहे आणि याचा पुरेपूर शाळेने उपयोग करून घ्यावा आणि भविष्यामध्ये आणखी काही गरज असल्यास आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू आणि शाळेला जी काही मदत देता येईल ती आमच्याकडून देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद.